जय शंभूरचे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनलवर। तुम्हाला आता सध्या माहिती झालं असेल की महाराष्ट्र आपल्या सरकारने काय केलंय, ऑनलाईन ज्या गेमिंग्स आहेत त्याच्यावर बंदी घातली आहे। पण यात कोणते कोणते ऍप्स आहेत ते बंद होणार सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे। आणि ह्या जे काही ऍप्स कोणत्या बंद होणार, जसं की बरेचसे जण म्हणतात फ्री फायर म्हणा, पबजी म्हणा, ह्या जे काही मोठ्या हेवी गेम्स आहेत ह्या सुद्धा बॅन होणार आहेत का नाही ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार। त्यासाठी ही व्हिडिओ आहे तो लास्ट पर्यंत नक्की पहा आणि डिटेल्स मध्ये सगळं काय तुम्हाला सांगणार आहे। पहिली तर गोष्ट म्हणजे आजचा व्हिडिओ जर लास्ट पर्यंत पाहिला तरच तुम्हाला समजणार आहे, कारण की तुम्हाला सांगतो यात जे काही केलं आहे जसं की तुम्ही प्रमोशन पण यातल्या बरेचशाच ऍप सुद्धा केलं असेल तर तुमच्यावर सुद्धा ती कारवाई होऊ शकते आणि तुम्हाला सुद्धा तो दंड बसू शकतो। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो यात कोणत्या ऍप्स बॅन होणार काय सगळं काय तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो जी काय मी बघू शकता डिटेल्स मध्ये सगळी माहिती आहे ती तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर बघू शकता येथे तुम्हाला मी सांगणार जसं की बघू शकता, जसं की तुम्ही आता जर समजा याविषयी जसं की आता तुम्हाला माहिती असेल बरेचसेच ऑनलाईन गेमिंग्स असतात, जसं की तुम्ही आता बाहेर गेल तर IPL चालू झाल्यानंतर तर तुम्हाला माहिती ड्रीम 11 म्हणा, बरेचसेच अशा ऑनलाईन गेम्स होत्या त्या आता बॅन होणार आहेत। जसं की बघू शकता आता मी इथून तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती सुद्धा सांगणार आहे। जसं की बघू शकता कोणत्या कोणत्या ऍप्स बॅन होणार, जी की ड्रीम 11 MPL म्हणा ह्या प्रमाणे, जसं की त्यात रिअल पैसा जी की ऍड करायला लागत होता त्यामुळे त्या ऍप्स बॅन होणार आहेत। त्यानंतर काही OTT प्लॅटफॉर्म सुद्धा आहेत, जसं की तुम्ही इथे बघू शकता जे की OTT प्लॅटफॉर्म आहेत ते सुद्धा बॅन करण्यात येणार आहेत। अशा बरेचशाच ऍप सुद्धा इथून बॅन करण्यात आले आहेत। जसं की बघू शकता अजून मी इथून डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। बघू शकता इथे सुद्धा इथे त्यांनी सांगितलेलं आहे। जसं की बघू शकता आता इथे बघू शकता जसं की तुम्हाला माहिती असेल तुम्ही एखाद्या वेळेस प्रमोशन जर करत असाल एखाद्या ऍपचं, जसं की ऑनलाईन अर्निंग ऍप एखादी असतील, जसं की तुम्ही सट्टाबाजी म्हणतात त्या ॲपचं जर तुम्ही प्रमोशन करत असाल तर तुम्हाला 1 कोटीचा दंड आणि काहीतरी त्यावर तुम्हाला कारवाई होऊ शकते जर तुम्ही जे प्रमोशन करत असाल तर। असं नाही की जी कंपनी आहे ते आता बॅनच होणार आहे, जसं की ड्रीम 11 गेलं त्यानंतर बरेचशाच ड्रीम 11 माय सर्कल म्हणा ह्यासारख्या जी की रम्मीचे ॲप्स आहेत ह्या पूर्णपणे ते बॅन करण्यात येणार आहेत। जी की तुम्हाला माहिती झालं असेल आता भारत सरकारने जो की निर्णय घेतला, कारण की बरेचशा जणांसोबत जी की आहेत ते ऑनलाईन फ्रॉड होत आहेत आणि बरेचसे जण पैसे गुंतवत होते, त्यामुळे ते आता सध्या जी की आहे आपल्या भारतात हे ॲप्स आहेत ते बॅन होणार आहेत। पण दुसरी गोष्ट राहते की मेन गोष्ट जी की फ्री फायर म्हणा, पबजी म्हणा, ह्या जर आत्तापर्यंत तर काही सांगितलं नाही की त्यांनी बाबा ह्या जी की आहेत जे की गेम्स ह्या बॅन होऊ शकतात का नाही, कारण की ह्या ऑनलाईनमध्येच येतात आणि ऑनलाईनमध्ये बरेचसेच जे की आहेत ते म्हणजे 50% असू शकतात, 50% नसू पण शकतात आणि मला तर वाटतं नसतील पण पबजीमध्ये पण बरेचसेच वेळा अशा केसेस घडतात, त्यामुळे सांगता येत नाहीत की बरेचशाच ॲप्स आहेत त्याविषयी काय आपण सांगतात म्हणजे म्हणून मला 50% सांगता येईल, 50% नाही, या दोन्ही प्रकारे काय होईल ती होईल। कारण की त्यांनी आत्ता सध्या तर त्यांनी न्यूज जी काढल्या त्यात ऑनलाईन गेमिंग, जसं की तुम्हाला माहिती असेल बघू शकता इथे लिहिलं आहे ड्रीम 11 म्हणा, ह्या जी गोष्टी आहेत ह्या तुम्ही रिअल पैसा ॲड करता, म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्ही आता ड्रीम 11 मध्ये पैसे ॲड करून की तुम्ही टीम जी की आहे ती क्रिएट करता आणि त्यानंतर तुम्हाला त्यात जर तुमचं जी की असेल त्यात तुम्ही टीम जिंकल्यानंतर तुम्हाला पैसे भेटत होते। तर आता सरळ भारत सरकारने काय केलं, त्या मेन ज्या ॲप्स आहेत त्या पूर्णपणे बॅन केल्या आहेत। जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल बघू शकता जी की आहे ह्यात बघू शकता BCI जे क्रिकेटच्या बऱ्याचशाच ॲप्स होत्या, ड्रीम 11 म्हणा, माय सर्कलचे म्हणा, ह्या सगळ्या ॲप बॅन करण्यात आल्या। यासोबत तुम्हाला सांगतो जे क्रिएटर्स आत्ता सध्या जी की प्रमोशन्स बरेचसे क्रिएटर्स करतो, जसं की ड्रीम 11 म्हणा जी की लिंक आहे बायोमध्ये असं सांगतो, तर तुम्हाला सांगतो की आता ते संपूर्ण बंद होणार आहे, कारण की जर तुम्ही तसं जर करत असाल तर तुमच्यासुद्धा ती कारवाई होणार आहे। आणि जी की ह्या ॲप्स आहेत हे पूर्णपणे बॅन असल्यामुळे हे जी तुम्ही अजिबात ॲड्स करू शकत नाही। आणि यात दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हटलं तर ह्यात तुम्ही सांगतो दुसऱ्या जे काही ॲप्स असतात जे की प्रमोशनल म्हणा एखाद्या वेळी करता, जसं की त्यात तुम्ही रिअल पैसा जी काही असतो तो ॲड करत नसेल तर त्या बॅन जे काही होणार नाहीत। पण मेन गोष्टी जी काय ज्या कंपनीची जसं की ड्रीम 11 म्हणा, फॅन्टसी क्रिकेट म्हणा, जशा बऱ्याचशा ज्या अशा ॲप्स आहेत त्यात पैसे ॲड करून जर तुम्ही जर गेम खेळत असाल तर त्या संपूर्ण बॅन होणार आहेत। जी की त्यात बघू शकता जी की लिहिलेलं आहे बघू शकता प्रमोशन करत असाल तर तुम्हाला बघू शकता जिथे लिहिलेलं आहे बघू शकता 3 वर्षाची जी काही कैद होणार आहे आणि 1 कोटीचा दंड सुद्धा आहे तुम्हाला इथे बघू शकता आणि अधिक शुल्क तुमचा वाढवण्यात येणार, म्हणजे तुमच्याकडे फाईन भरण्यात येणार आहे। जसं की ते बरेचसे तुम्हाला जर याची डिटेल्स माहिती जर हवी असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मी अपलोड केले संपूर्ण डिटेल्स आहे ती भेटून जाईल। पण येथे अजून सुद्धा त्यांनी सांगितलं ऑनलाईन जसं की पबजी म्हणा, जी फ्री फायर्स म्हणा, ह्या गेमवर बंदी नाही, म्हणजे 50% मी सांगू शकतो तर ह्या अजून तरी बंदी नाही। पण ह्या बाकीच्या ॲपवर जी काही आहेत पूर्णपणे त्यांनी बंदी घालण्याचा प्रयत्न केला आणि ते म्हणजे बंदच करण्याचा प्रयत्न केला। याची आता तुम्ही जी काही असतात प्रमोशन सुद्धा करू शकत नाही आणि त्यातून तुम्ही जसं की एखाद्या ॲपचं प्रमोशन केलं किंवा कोणत्या ॲपचं तर तुम्हाला ती जी के आहे तुम्हाला जी के 1 कोटीचा दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो सरळ बघू आणि 3 वर्षाचा तुरुंगवास सुद्धा आहे इथे सरळ त्यांनी लिहिलेलं आहे। कोणतीही जी के असेल त्यात तुम्ही रिअल पैसा जर ॲड करून जर एखाद्याला सांगत असेल की अशा पद्धतीने गेम खेळा
तर तुमच्यावर ते कारवाई होऊ शकते. अशा पद्धतीने ह्या ॲप्स आता बॅन केलेले आहेत आणि याची डिटेल्समध्ये जी की PDF असेल ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. यात फक्त तुम्हाला समजा क्रिकेटच्या ॲप्स आहेत, जसं की तुम्हाला माहिती असेल Dream11 म्हणा, माय इलेव्हन सर्कल, रम्मी म्हणा, ऑनलाईन लॉटरी जे काय असतात अशा ॲप्स या पूर्ण बॅन होणार आहेत. हाय होच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर याची डिटेल्समध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही ChatGPTच्या मदतीने सुद्धा ते घेऊ शकता. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.